नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 9 जूनच्या भागामध्ये मित्रांनो आजच्या भागामध्ये खूप सारे सत्य उलगडणार आहेत. मिथुन काकाने तर जीवाला चांगलंच दारीवरती धरलेलं आहे, तर इकडे नंदिनीने सुद्धा काव्याला चांगलंच दारीवरती धरलेलं आहे. तर चला आजच्या भागाला सुरुवातीपासून बघूयात. काव्या आता सर्वांना म्हणते की चला आपण खेळूयात का? तर तेव्हा मिथुन काका येस असं म्हणून बाटली सर्वांच्या मध्ये ठेवतो. तर तेव्हा नंदिनी बाटली फिरवते, तर तेव्हा त्या बाटलीचं तोंड नेमकं जीवाकडेच जातं. तर तेव्हा पार्थ अरे हे तर तोंड जीवाकडे आलं की असं म्हणतो आणि चला आता जीवाला कोण विचारणार असं म्हणतो. तर तेव्हा जीवा मात्र घाबरलेला असतो आणि काव्या म्हणते की मी विचारते ना जीवाला. तर तेव्हा जीवा अजूनच घाबरतो. तर काव्या चक्क जीवाच्या डोळ्यामध्ये एकसारखी बघू लागते आणि ट्रूथ का डेअर असं त्याला विचारते. तर तेव्हा जीवा थोडासा विचार करतो आणि ट्रूथ असं सांगतो. तर तेव्हा काव्या अरे वा हे तर बेस्टच आहे की असं म्हणते. तर तेव्हा जीवा परत बदलतो आणि म्हणतो की नाही नाही डेअर. तर तेव्हा काव्या परत म्हणते की अरे हे तर त्याहूनही बेस्ट आहे ना, आणि यावेळी तर पक्का ठरलेला आहे ना जीवा देशमुख तुमचं, असं त्याला ती विचारते. तर तेव्हा जीवा काही न बोलता शांतच होतो आणि पार्थने विचारल्यानंतर हो असं सांगतो. तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की ठीक आहे चला तर मग एक साधी सोपी सिंपल डेअर देते मी तुम्हाला, चालेल का? तर तेव्हा पार्थ अरे वा वा असं म्हणून टाळ्याच वाजवू लागतो. तर तेव्हा काव्या पार्थला विचारते की पण पार्थ तुम्ही कशासाठी टाळ्या वाजवत आहे? तर तेव्हा पार्थ म्हणतो की नाही नाही मी तर ना सपोर्ट करत आहे त्याला. तर तेव्हा काव्या पार्थला म्हणते डेअर तर तुम्हाला सुद्धा करायची आहे. तर तेव्हा पार्थ म्हणतो की एक मिनिट पण माझा काय संबंध आहे? हे तर डेअर तू त्याच्यावरती आहे ना. तर तेव्हा काव्या म्हणते की मगाशी ना तुमची डेअर होती आणि तुमच्यामध्ये माझा संबंध होता ना, मग ना आता मी त्यांना डेअर देत आहे तर मग तुम्हाला सुद्धा करावीच लागेल. तर तेव्हा पार्थ म्हणतो ठीक आहे तुम्ही म्हणत आहे ना तर मी मग काही सुद्धा हरकत नाही, मी ना माघार घेणार नाही, अजिबातच घेणार नाही. आणि काय करायचं आहे, पंजा लढवायचा आहे का? मग तर मी तयारच आहे असं तो म्हणतो. तर तेव्हा काव्या म्हणते की नाही पंजा वगैरे नाही लढवायचा. तर तेव्हा पार्थ म्हणतो मग काय, आता काय एवढ्या रात्री लाठीकाठी खेळायची आहे का? तर तेव्हा नंदिनी म्हणते अहो इथं कसं काय लाठीकाठी खेळणार, काहीही काय बोलत आहे तुम्ही? आणि काव्याला म्हणते की अगं काव्या तुला काय सांगायचं आहे ना तू सांग पटकन आणि व्यवस्थित सांग. तर तेव्हा काव्या म्हणते हो सांगते ना ताई, पण त्यासाठी ना तुम्हाला अगदी पहिल्यांदा उभं राहावं लागेल. तर तेव्हा पार्थ म्हणतो उभं राहावं लागणार आहे ना, मग ठीक आहे चल रे जेव्हा उठ उभा राहा पटकन असं तो म्हणतो आणि सर्वजण उठून उभे राहतात. तर तेव्हा मिथुन काका त्या दोघांना उत्साहित करू लागतो आणि म्हणतो चला पार्थ जेव्हा कमॉन असं म्हणून तो आता टाळ्या वाजवत असतो. तर तेव्हा काव्या आता त्यांना सांगते की मी असं ऐकलेलं आहे की तुम्ही सतत ना जिममध्ये वगैरे जाऊन बॉडी बनवलेली आहे, जिममध्ये जाता एक्सरसाइज करताना असं ती आता विचारते. तर तेव्हा पार्थ ऑफकोर्स असं तिला म्हणतो. तर तेव्हा नंदिनी काव्याला सांगते की अगं जीवा तर ना घरात सुद्धा एक्सरसाइज करतात. तर तेव्हा काव्या म्हणते की अरे वा मग तर खूपच छान झालं, चला तर मग आमच्यासमोर पोझिंग करून दाखवा असं म्हणून ती जीवाकडेच बघते. तर तेव्हा जीवा चांगलाच घाबरतो. इतक्यात मिथुन काकाला मानिनीचा फोन येतो आणि तो तिथून बाजूला जातो. तर तेव्हा पार्थ काव्याला म्हणतो एवढंच आहे ना, आणि तो जीवाला म्हणतो अरे तू कसली वाट बघत आहेस, चल होऊन जाऊ देत पोझिंग असं म्हणून तो डायरेक्ट पोझिंग दाखवायला सुरुवात करतो. तर तेव्हा काव्या पार्थला म्हणते अरे पार्थ याला काय अर्थ आहे, तुमच्यामध्ये कपडे घालून पोझिंग करतात का? असं विचारल्यानंतर आता पार्थला सुद्धा धक्काच बसतो. तर तेव्हा तो म्हणतो की अरे अच्छा असं आहे का, मग टी शर्ट काढून बेअर बॉडी दाखवायची आहे का? मग तर काहीच प्रॉब्लेम नाही, अरे जीवा चल काढ शर्ट असं तो त्याला म्हणतो आणि तो स्वतः शर्ट काढू लागतो. तर तेव्हा नंदिनी आता काव्याला म्हणते अगं काव्या उगीच कशासाठी भलतं सलतं करायला सांगत आहेस? तर तेव्हा काव्या नंदिनीला म्हणते की अगं ताई त्यांना ना डेअर दिलेली आहे ना, मग ती कंप्लीट करायला नको का? आणि चला चला कंप्लीट करा लवकर चला असं ती म्हणते. इतक्यात पार्थने टी शर्ट काढलेला सुद्धा असतो आणि काव्या म्हणते चला जीवा पटकन तयार व्हा. पार्थने तर पोझिंग द्यायला सुरुवात सुद्धा केलेली आहे. तर तेव्हा पार्थ सुद्धा जीवाला म्हणतो अरे जीवा चल काढ ना शर्ट लवकर. तर तेव्हा जीवा अरे दादा असं म्हणत असतो. तर तेव्हा पार्थ म्हणतो अरे दादा वगैरे काही नाही, चल पटकन काढ. अच्छा लाजत आहेस का तू? अरे बेअर बॉडीमध्ये तर आपण अख्ख्या गावासमोर लाठीकाठी खेळलो आहे की, त्यात काय एवढं आहे, आणि हीच संधी आहे रे त्यांना इम्प्रेस करायची असं तो म्हणतो. आणि काव्या जीवाकडे एकसारखी बघतच असते आणि त्याला म्हणते कम ऑन यू कॅन डू इट जीवा. तर तेव्हा नंदिनी काव्याला आता थोडीशी ओरडू लागते आणि म्हणते की हे बघ काव्या तू उगीच फोर्स करू नकोस, त्यांची इच्छा नसेल ना तर मग कशासाठी तू जबरदस्ती करत आहेस? तर तेव्हा काव्या म्हणते अगं ताई त्यांना डेअर दिलेली आहे ना, मग त्यांना
त्यांना करावं लागेलच. बरं ठीक आहे, चल डेअर नाही मग ट्रूथ चालेल का? आणि म्हणते की अहो काय आहे तुम्ही जीवा देशमुख, मी डेअर म्हणाले तरीसुद्धा असाच चेहरा करत आहे आणि ट्रूथ म्हणाले तरीसुद्धा असाच चेहरा करत आहे. काय आहे हे? तर तेव्हा पार्थ जीवाला म्हणतो, अरे आपण देशमुख आहोत, डेअरिंगमध्ये मागे पडायचं नाही. तर तेव्हा चल काढ पटकन. तर तेव्हा काव्या परत त्याला म्हणते की कम ऑन जीवा, यू कॅन डू इट सिरियसली. अरे पार्थने तर पोजिंग द्यायला सुद्धा सुरुवात केलेली आहे आणि करा करा तुम्ही पण करा. तर तेव्हा नंदिनी मात्र शांतच राहते. तर पार्थ परत जीवाला म्हणतो, अरे काढ ना पटकन शर्ट. तर तेव्हा आता जीवा हळूहळू आपल्या शर्टचे बटन काढू लागतो आणि तो अजून तर खूपच घाबरलेला असतो, कारण त्याच्या छातीवरचा काव्याचा टॅटू सर्वांना दिसेल याची त्याला खूपच भीती वाटत असते. तर अखेर जेव्हा आपल्या शर्टचे एक एक करून बटन काढू लागतो आणि या दोघेसुद्धा त्याच्याकडेच बघत असतात. तर तो शर्टचे बटन काढणारच इतक्यातच तिथे फार्म हाऊसवरती लाईट जातात. तर तेव्हा नंदिनी अरे लाईट्स असे अचानक कसे काय गेले असं म्हणते. तर काव्या मात्र जीवाकडेच बघत असते आणि जीवा परत आपल्या शर्टचे बटन पटकन लावून घेतो. तर तेव्हा पार्थ म्हणतो, आपण ना गेम थांबूयात, मी पटकन लाईटचा काय इश्यू आहे ना तो सॉल्व्ह करून येतो. तर तेव्हा काव्या त्याला थांबवते आणि म्हणते, पार्थ नाही नाही, फोनचा टॉर्च आहेच ना, आपण टॉर्च ऑन करू आणि गेम कंटिन्यू करूयात. तर तेव्हा असं म्हणत असताना नंदिनी काव्याला म्हणते, काव्या प्लीज, असं ना अंधारात गेम वगैरे कंटिन्यू नाही होणार, बास बास आता गेम बंद करा. असं म्हटल्यानंतर काव्या तिला म्हणते की अगं ताई असं का करत आहेस? तर तेव्हा पार्थ म्हणतो की मी ना मिथून काकाला आवाज देतो, बघूयात काय झालं आहे ते. असं म्हणून तो मिथून काका असा आवाज देऊ लागतो. इतक्यातच लाईट परत येतात. तर तेव्हा मिथून काका परत येतो आणि म्हणतो की तसं नाही, आपण लाईट परत आणलेली आहे. म्हटलं की आपल्या बाच्यांची गेम पूर्ण व्हायला नको का? आणि जीवाला विचारतो, जीवा झाला का रे तुझा गेम? असं म्हटल्यानंतर जीवाला अजूनच घाम फुटतो. तर तेव्हा जीवा म्हणजे काय असं मिथून काकाला विचारतो. तर तेव्हा मिथून काका म्हणतो की अरे म्हणजे ना खेळून झालं का? कारण ना आता बड्डेच्या तयारीला लागावं लागेल ना, बरोबर आहे का नाही? असं तो विचारतो. तर तेव्हा पार्थ आता मिथून काकाला विचारतो की पण काका लोड शेडिंगचा वगैरे काही प्रॉब्लेम नाही ना, कारण बड्डे नाईट खराब नको व्हायला रे. तर तेव्हा मिथून काका म्हणतो, डोंट टेक टेन्शन, जरा ना स्विचमध्ये प्रॉब्लेम झालेला होता, मी केला आहे की ओके आता काहीसुद्धा प्रॉब्लेम नाही. तर तेव्हा काव्या मिथून काकाला म्हणते, थँक्यू मिथून काका, आता तुमच्यामुळे ना आपल्याला गेम पुढे कंटिन्यू करता येईल, चला पटकन गेम कंप्लीट करा. असं म्हणून ती खूपच एक्सायटेड होत असते. तर तेव्हा नंदिनी मात्र तिच्याकडेच बघत असते आणि तिला त्या गोष्टीचा जरा विचित्रच वाटत असतात. तर तेव्हा मिथून काका म्हणतो, अहो त्या गेमचं वगैरे नंतर बघूयात. आणि नंदिनीला म्हणतो की नंदिनी ताई ते काय मोहिते स्टाईल मटन वगैरे बनवणार होते ना तुम्ही, कुठंपर्यंत आला आहे ते बघा, कारण माझ्या पोटात ना खड्डा पडलेला आहे आणि त्या खड्ड्यामधले कावळे ना ओरडायला लागलेले आहेत. आय डोंट लाईक दिस असं म्हणत असतो. तर तेव्हा नंदिनी म्हणते, हो हो मी बघते ना पटकन, असं म्हणून ती चाललेलीच असते. तर तेव्हा काव्या तिला थांबवते आणि म्हणते की अगं ताई तू असं काय करत आहेस, आपण गेम खेळत आहे ना, आणि तो गेम खेळणं सोडून अशी कुठे मटणाकडे चाललेली आहेस तू? तर तेव्हा पार्थसुद्धा आता काव्याला म्हणतो की नाही आता गेम नको, एकदा बर्थडे सेलिब्रेशन होऊ देत ना, मग आपण बघूयात आपण गेमचं काय करायचं ते. आणि आता नंदिनीला म्हणतो, शेफ नंदिनी तुम्ही गप्पा मारा, मी बघतो बाकीचं काय आहे ते. असं म्हणून तो आता मिथून काकाला घेऊन तिथून निघूनच जातो. तर तेव्हा त्या संधीचा फायदा घेऊन जीवासुद्धा लगेच म्हणतो की मी सुद्धा आलो खाली चक्कर मारून, आणि तो तिथून चाललेलाच असतो. तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते की अहो एक मिनिट, तुम्ही आता बाहेर कुठं चाललेला आहात, हे बघा आगीपासून ना जरा, असं ती म्हणत असते. तर तेव्हा जीवा तिला म्हणतो की हे बघ नंदिनी, थोडा वेळ ना इन्स्ट्रक्शन्स नाही दिले तर बरं होईल प्लीज, असं म्हणून तो आता लगेचच तिथून सटकतो. तर तेव्हा काव्यासुद्धा त्याच्या मागे मागे चाललेली असते. तर आता नंदिनी काव्याला थांबवते आणि म्हणते की अगं काव्या तू कुठं निघालेली आहेस, मला ना तुझ्यासोबत जरा बोलायचं आहे, चल माझ्यासोबत. तर तेव्हा आता काव्या तिला म्हणते, मला ना ताई तुझ्यासोबत बोलायचं नाही. तर नंदिनी आता तिच्यावरती थोडंसं ओरडते आणि म्हणते मला तुझ्यासोबत बोलायचं आहे, चल तू, असं म्हणून तिला खेचतच रूममध्ये घेऊन जाते. तर तेव्हा आता इकडे घरामध्ये मानिनी आणि विक्रम बुद्धिबळ खेळत बसलेले असतात. तर तेव्हा विक्रम मानिनीला म्हणतो, अगं मानिनी तुझं हे काय चाललेलं आहे, काय सुरू आहे तुझं, कारण एरवी ना माझ्या नाकी नऊ येतात तुझ्या गेमला मॅच करताना, आणि आज काय ही भलतीच खेळत आहेस की तू, एकतर तू स्लो खेळत आहेस. तर तेव्हा मानिनी म्हणते, नाही असं काही सुद्धा नाही.
तर तेव्हा विक्रम तिला म्हणतो, अगं नाही काय म्हणत आहेस, कारण ना मी तुझ्या वजीरला 2 वेळा पळवायला लावलेला आहे आणि एक घोडा मारला, एक उंटसुद्धा मारला. एरवी ना मला कॉम्प्लिमेंट देतेस तू, पण आज नेमकं तुला झालेलं काय आहे? आणि बघ जरा तुझा चेहरा किती पडलेला आहे तो, आणि तुझं तर अजिबातच लक्ष नाही. आणि ठीक आहे, बरं झालं ना तुझं लक्ष नाही ते, आणि आज ना बहुतेक मीच जिंकणार आहे असं तो म्हणतो. तर मानिनी मात्र हरवून गेलेली असते आणि त्याच्यावरती सुद्धा ती काही प्रतिक्रियाच देत नाही. तर विक्रम तिच्याकडे एकसारखा बघतच असतो आणि तिला म्हणतो की अगं मानिनी, बास झालं आता. आणि काय झालेलं आहे का, अजून सुद्धा तू तुझ्या त्या गुरुजींनी लावलेल्या आगीमध्येच आहेस का? आणि मी तुला सांगत आहे, उगाचच नको ते टेन्शन घेऊ नकोस. आणि कोणी सुद्धा येतं आणि काही सुद्धा सांगतं असं तो म्हणत असताना आता मानिनी त्याच्यावरती भडकते आणि म्हणते, कोणीही म्हणजे काय? तर तेव्हा विक्रम तिला म्हणतो, नाही सॉरी तुझ्या माहेरचेच गुरुजी आहेत ते, पण गुरुजींनी त्याला आगीपासून लांब ठेवा असंच सांगितलेलं आहे ना, बरोबर आहे ना? मग कधी, कसं आणि कधीपर्यंत असं काही स्पेसिफिक सांगितलेलं आहे का? मग आता आपली मुलं जिथे आहेत ना तिथेच असं काहीतरी वेडवाकडं होईल असंच का वाटत आहे तुला उगाचच? तर तेव्हा मानिनी त्याला म्हणते, हे असं का वाटत आहे ना, असं मला नाही सांगता येणार. हे बघा, काही गोष्टींना अशा एक्सप्लेन नाही करता येत, पण त्यांना जाणवत राहतात. आता आई म्हणून जर मला माझ्या मुलाविषयी कोणी काहीतरी सांगितलं असेल ना, तर काळजी नाही वाटणार का मला? असं ती थोडं वैतागूनच बोलत असते. तर तेव्हा विक्रम तिला म्हणतो, हो अगदी बरोबर आहे तुझं ना, अगदी बरोबर आहे, मी सुद्धा अमान्य करत नाही. पण तुला सांगू का मानिनी, इंग्रजीमध्ये ना एक खूप छान वाक्य आहे की वरी इज ना मिसयूज ऑफ इमॅजिनेशन. म्हणजे ना तुमच्या कल्पनाशक्तीच्या घोड्याला ना घातलेला मनाचा लगाम तुमच्या या अशा काळजी करण्यामुळे ना सुटतो. मग ना ही तुमची कल्पनाशक्ती वाटेल त्या दिशेला बेधुंद पळत सुटते आणि मग हे असे नको ते मनात विचार येऊ लागतात. आणि बरं ठीक आहे, मी काय म्हणतो, आता परत फोन करायचा का, बोलायचा आहे का तुला जीवासोबत? असं म्हणून तो फोन लावतच असतो. तर तेव्हा मानिनी म्हणते, अहो नको, फार्म हाऊसला फोन नको, त्यांना उगीच डिस्टर्ब नको करायला. तर तेव्हा विक्रम म्हणतो, हो ना ठीक आहे ना, मग चल खेळ. आणि हे बघ असं म्हणतो, अजून एक प्यांदा मारतो. आणि हे बघ आता तुझा राजा धोक्यात आहे असं मानिनीला म्हटल्यानंतर मानिनी अजूनच घाबरते आणि राजा कसा काय धोक्यात असं म्हणून ती पूर्ण गेमच विस्कटून टाकते आणि राजा धोक्यात येऊच शकत नाही असं म्हणत ती उठून तिथून निघूनच जाते. तर तेव्हा विक्रमला त्या गोष्टीचा धक्काच बसलेला असतो. तर आता बघा इकडे, जीवा नंदिनीने सांगितलेलं असतं तरी सुद्धा आगीसमोरच जाऊन बसलेला असतो आणि त्याच्या हातामध्ये ड्रिंक असतं आणि त्यावेळेस त्याला तो क्षण आठवत असतो ज्यावेळेस त्याने नंदिनीला प्रॉमिस केलेलं असतं की यापुढे तो ड्रिंक पिणार नाही. तो क्षण आता परत त्याला आठवत असतो आणि त्यानंतर नंदिनीने कविता केलेली असते की आपल्यामधलं अंतर गळून पडो, नंतर तुझ्या प्रश्नांना मिळो माझ्या उत्तराचं उत्तर, माझं प्रेम वेडं तुझं प्रेम थोडं, सुटे का कधी आपल्या नात्याचं कोडं, ते सुद्धा जीवाला काही आता आठवत असतं. आणि त्यानंतर चक्क ज्यावेळेस असाच तो जेव्हा काव्याला तिथे घेऊन आलेला असतो आणि तिच्या पाठीवरती फोटो ठेवून तो त्याच्यावरती कविता लिहित असतो, तो क्षण त्याला आठवतो. आणि तेव्हा काव्या त्याला म्हणालेली असते की अरे जीविका, होते का नाही तुझी कविता, माझी पाठ म्हणजे काय रायटिंग पॅड आहे का? तर तेव्हा जीवा तिला म्हणालेला असतो की बस थोडी देर कविराज, इम्तिहान तो खत्म होणेही वाला आहे, 1च मिनिट झालं असं म्हणून तो त्यानं लिहिलेली कविता पूर्ण करतो. तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की काय लिहिलेलं आहेस एवढं? तर तेव्हा जीवा तिला म्हणतो की लोक ना प्रेमात काय लिहितात माहिती नाही का तुला? तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की बाकी लोकांचं मला माहिती नाही, पण माझी जीविका ना या कविराजसाठी प्रेमात कविता लिहिते. तर तेव्हा जीवा म्हणतो, करेक्ट पकडे हो कविराज, कविता कशी झाली आहे माहिती नाही, पण ती ना ज्याच्या मागे लिहिली आहे ना तो तर खूपच गोड फोटो आहे. तर तेव्हा काव्या म्हणते, कुठला फोटो बघू ना? असं बोलत असताना जीवा तिला फोटो दाखवतो. त्या फोटो मागे त्याने कविता लिहिलेली असते आणि तो फोटो बघितल्यानंतर काव्या खूपच खुश होते आणि केवढा गोड फोटो आहे हा, कधी काढलास रे असं त्याला विचारत असते. तर तेव्हा जीवा म्हणतो, अगं असं का करत आहेस, मगाशी नाही का मी माझा कॅमेरा सेट करून फोटो क्लिक केला होता, तर तेव्हाच हा फोटो काढलेला आहे. तर काव्या, हो आत्ता माझ्या लक्षात आलं असं म्हणते. तर तेव्हा जीवा म्हणतो, हा आपला फोटो आणि याच्या मागे ना अशी आपली कविता. तर तेव्हा काव्या हसू लागते. तर तेव्हा जीवा म्हणतो, आपण एक काम करूया, पुढच्या वर्षी सुद्धा ना असाच माझ्या बर्थडेच्या वेळी ना शेकोटीच्या समोरच बसून चिल करूयात आपण. तर तेव्हा काव्या त्याला म्हणालेली असते की पुढचं पुढे रे मिस्टर, आता काय लिहिलेलं आहे ना ते ऐकवा ना मला. तर तेव्हा जीवा म्हणतो,
करू का सुरुवात? तर तेव्हा काव्या त्याला इर्ष्याद इर्ष्याद असं म्हणते. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, सहज म्हणता म्हणता कठीण होऊन जातं सारं, सहज म्हणता म्हणता कठीण होऊन जातं सारं, विचारांची पिसं उडवत तुझ्या एका नजरेचं वारं. तर तेव्हा काव्या म्हणते, अरे वा, चमत्कारच आहे की जीविका, आणि म्हणते की विचारांची पिसं उडवत तुझ्या एका नजरेचं वारं, अरे वा, क्या बात आहे. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, बरं बरं पुढे पुढे, आणि वाऱ्यासोबत जायचं तर जमिनीवर राहत नाहीत पाय, वाऱ्यासोबत जायचं तर जमिनीवर राहत नाहीत पाय, पण तुझ्याशिवाय आयुष्यात मग उरतंच तरी काय, असं त्यानं म्हटल्यानंतर काव्या मात्र एकदमच खुश होते आणि एकसारखीच त्याच्या नजरेत बघू लागते आणि दोघेसुद्धा खूपच आनंदित होऊन एकमेकांच्या नजरेतच बघू लागतात. तर तेव्हा काव्या आपला हात पुढं करते आणि म्हणते की पण तुझ्याशिवाय आयुष्यात उरतंच तरी काय. तर तेव्हा जीवासुद्धा आपला हात तिच्या हातात देतो आणि म्हणतो की पण तुझ्याशिवाय आयुष्यात मग उरतंच तरी काय, असं म्हणून ते एकमेकांच्या नजरेतच बघून हरवून जातात. तर आता मात्र जीवाला हा क्षण आठवल्यानंतर तो हसत असतो आणि तो जेव्हा बाजूला बघतो तर तिथे काहीच नसतं. तर आता तो आपल्या हातामधलं ड्रिंक फेकूनच देतो आणि आता तो रागारागातच बोलू लागतो की वाऱ्यासोबत जायचं तर जमिनीवर राहत नाहीत पाय. तर इतक्यातच मागून मिथून काका तिथं येतो आणि म्हणतो की पण तुझ्याशिवाय आयुष्यात मग उरलंच तरी काय, असं म्हटल्यानंतर आता जीवाच्या पायाखालची जमीनच सरकते आणि तो झटक्यात उभा राहून मिथून काकाकडे बघू लागतो आणि मिथून काका तर अगदी त्याच्यासमोर येऊन उभा राहिलेला असतो आणि त्याच्या हातामध्ये त्यानेच काहीतरी मागं लपवलेलं असतं. तर ही तीच कविता असते की जी जीवाने काव्यासाठी लिहिलेली असते आणि आता तो मिथून काका ती कविता वाचू लागतो. वाऱ्यासोबत राहायचं तर जमिनीवर राहत नाहीत पाय, मग आता तुझ्याशिवाय आयुष्यात उरतं तरी काय. आणि आता तो कविता वाचत असतो आणि त्याच्या मागे असलेला फोटो जीवाकडे असतो आणि जीवाला तर खूपच घाम फुटलेला असतो आणि आता मिथून काका तो फोटो आपल्याकडे वळवतो. तर आता बघा इकडे मित्रांनो, नंदिनी काव्याला खेचत खोलीमध्ये घेऊन येते. तर तेव्हा काव्या तिला म्हणते, अगं ताई, तू हे काय करत आहेस आणि काय चाललेलं आहे तुझं. तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते, काय करत होतीस तू, आणि हे बघ काव्या, मी तुझी मोठी बहीण आहे, तू काय करतेस कशासाठी करतेस ना हे मी चांगलंच ओळखते. एवढं विश्वासाने मी तुला जीवांच्या छातीवरचा टॅटूबद्दल सांगितलेलं होतं, तो त्यांना मुद्दामून शर्ट काढायला सांगत होतीस का. तर तेव्हा काव्या तिला म्हणते, हे बघ ताई, तसं काही सुद्धा नाही, आणि ती तिथून परत चाललेली असते. तर तेव्हा नंदिनी परत तिला थांबवते आणि म्हणते, हे बघ, नाही ना, मला माहिती आहे, तू ना माझ्या काळजीपोटी त्या मुलीचं नाव जाणून घेण्यासाठी हे सगळं काही करत होतीस, पण कशासाठी, आणि मला ना हा तुझा आगाऊपणा अजिबात आवडलेला नाही. तर तेव्हा काव्या तिच्यावरती ओरडते आणि म्हणते की आगाऊपणा, माझं वागणं तुला आगाऊपणाचं वाटत आहे का. मग त्याच्या आधी ना तुझ्यामधला बोळसटपणा जरा कमी करता आई, आणि स्वतःला ना जीवाची बायको म्हणवतेस ना गं मग तू, आणि त्याच्या आयुष्यामधली दुसरी मुलगी कोण आहे, तिचं नाव काय आहे हे जाणून घेण्याची इच्छा एकदाही तुझ्या मनात आली नाही का. तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते, नाही आली, आणि याला ना बोळसटपणा नाही म्हणत, तर याला स्पेस देणं म्हणतात, आणि त्यांच्या आयुष्यामध्ये मुलगी होती पण आता नाही. तर तेव्हा काव्या शांतच होऊन जाते. तर आता इकडे मिथून काका तो फोटो आपल्या दिशेने वळवतो आणि छान आहेत की ओळी, असं तो जीवाला म्हणत असतो, आणि याच फोटोच्या मागे लिहिलेल्या आहेत त्या ओळी, असं म्हटल्यानंतर आता जीवा तो फोटो आपल्या हातामध्ये घेतो आणि तो फोटो आता तो बघू लागतो. तर तेव्हा आता मिथून काकाने तो फोटो बघितलेला असतो आणि तो आता जीवाला म्हणतो, अरे जीवा, हा एकच फोटो नाही तर असे अनेक फोटो आणि गिफ्ट्स मी बघितलेले आहेत इथं आल्यानंतर. आणि आता तो खरं काय आहे ते जीवाला सांगतो आणि म्हणतो की अरे जीवा, काय आहे हे, आणि हे काय करून बसलेलं आहेस रे तू, सांग ना मला. आणि आम्ही सगळे मिळून शोधत होतो की नेमकं तुमच्या मनात कुठं काय बोचत आहे, पण तुम्ही तर अख्खा काटाच गिळून टाकलेला आहे की. अरे तुझी आई ना जीवाचं रान करत आहे. मला म्हणते, मिथून भाऊजी, माझ्या जीवाच्या चेहऱ्यावरती हसू कधी येईल आणि माझ्या काव्याच्या ना डोळ्यामधलं पाणी कधी हटेल, असं ती बोलत असते. आणि नाही रे, तुझ्या मनामधली आग आणि तिच्या डोळ्यामधला राग कसा विझवावा ना, यासाठी सगळे मिळून आम्ही प्रयत्न करत आहे. आणि तुम्ही लोकांनी तर अख्खं शहर जाळलेलं राग केलेलं आहे की रे, आणि पाठ फिरवून निघून गेलात की न येण्यासाठी, आणि आम्ही वेड्यासारखं विचार करत आहे काय कमी पडत आहे आमच्या मुलांना, आणि ती फक्त तुझी आई नाही, माझी मानलेली धर्माची बहीण आहे ती, आणि मी ना भाऊ आहे तिचा धर्माचा. अरे लहानपणी माझ्या खांद्यावर सुद्धा खेळला आहेस ना रे तू, मला तरी सांगायचं होतंस ना, तुझा जिगरी काका आहे ना रे मी, सांग ना. आणि आता मी माझ्या बहिणीला काय सांगू, सांग मला, असं तो आता डोळ्यात पाणी घेऊनच बोलत असतो. आणि तुझ्या आईने ना मला इथं का पाठवलेलं आहे माहिती आहे का तुला. मला म्हणाली, मिथून भाऊजी, माझ्या लेकरांचा संसार ना मार्गी लावा,
आणि आता त्या मायमाऊलीला मी काय सांगू, इथं मी संसार मार्गी लावायला आलो आहे का कशासाठी आलो आहे? आणि बोल जीवा, मी इथं तिला काय सांगू रे? तूच सांग मला, संसार याचा मार्गी लावायचा का त्याचा लावायचा? तूच सांग. आणि तुझा आणि नंदिनीचा संसार मार्गी लावू का तुझा आणि काव्याचा? कोणाचा लावू सांग? असं म्हटल्यानंतर आता जीवाला मात्र मोठा धक्काच बसतो आणि त्याला तर काही कळेनासच झालेलं असतं. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये मिथून काका जीवाला म्हणत असतो की ते मी सगळ्यांना सांगतो. मी पार त्याला सांगतो की तू डिवोर्स दे काव्याला आणि काव्याला मुक्त कर आणि मग तू आणि काव्या जाऊन लग्न करा. असं म्हटल्यानंतर आता जीवाच्या डोळ्यामधून पाणीच येत असतं. तर इकडे नंदिनी काव्याला म्हणत असते की जीवांना जेव्हा वाटेल ना त्या मुलीचं नाव माझ्यासोबत शेअर करावं तेव्हा ते करतील, पण म्हणून उगाच सगळ्यांच्या समोर त्यांना असं उघडं पाडण्याची माझी अजिबात इच्छा नाही. तर तेव्हा काव्या तिला म्हणते की आणि जर समज ना तीच मुलगी न्याय मागायला तुझ्या आनंद निवासमध्ये आली आणि ती जर समज तुझ्यासमोर हात जोडून उभी राहिली आणि तुला म्हणत आहे की माझा जीवा ना मला परत दे, माझा जीवा मला परत दे, तर तेव्हा तू काय करशील ताई? असा तिला ती प्रश्न करते. तर मात्र नंदिनी आता गप्पच झालेली असते. तर मित्रांनो, असेच अपडेट पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.